नागपूरमध्ये जी घटना घडली आहे त्याच्यावर मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायचं आहे की काय चाललंय राज्यामध्ये, महाराष्ट्रात काय चाललंय, तुमच्या भागात काय चाललंय? नाही, सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र अस्थिर करायचा हा जणू आता त्यांनी मला वाटतं की निर्धारच केला आहे. कारण राज्यात कुठेच कोणताही माणूस, जात, धर्म, पंथ कुठेही मला एकमेकाच्या विरुद्ध सामान्य माणूस अजिबात बोलताना दिसला नाही. कुठेही आपसात मतभेद नव्हते. अचानक एक मंत्री येतो सत्तेमधला, तो बळबळ करतो, मारण्याची भाषा करतो, घुसण्याची भाषा करतो, पाडण्याची भाषा करतो आणि वातावरण दूषित व्हायला सुरुवात होते. तेलंगणामधून कुठेतरी आमदार येतो, काय त्याचं नाव टी राजा, तो इकडे येऊन भडकाऊ भाषण करतो आणि सगळं काही सरकारमधील मंडळी मुख्यमंत्र्यापासून शांतपणे सगळं बघत असतात. नागपुरातल्या घटनेकडे मी एवढंच बघतो की बडबोल्या लोकांना सत्तेतील आवरलं नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान होईल आणि महाराष्ट्र अशांत करून जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्ताधारी जर अशा पद्धतीने वागत असतील तर एक गोष्ट स्पष्ट आहे की हे फेल्युअर सरकार आहे. या सरकारला काही जमत नाही म्हणून अशा प्रकारच्या धार्मिक भावनेशी खेळण्याचं काम आणि पाप सध्या सत्तेतील राज्यकर्ते हे करत आहेत, राज्यकर्ते करत आहेत. हा त्याचा अर्थ होतो. नागपुरातल्या घटनेचे विचार करताना एवढंच सांगेल की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना एखाद्या कबरीवरून आपण जे काही वातावरण दूषित करण्याचं काम केलं जातं आहे, सत्ताधारी पक्षाच्या सपोर्टेड ज्या काही संघटना आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. याची गरज काय? तुम्हाला सरकारकडून करून घेता येत नाही किंवा सरकार तुमचं ऐकत नाही म्हणून आंदोलन करताय? कशाला प्रतिकात्मक ती कबर जाळायची गरज पडली? 400 वर्षापूर्वीच्या औरंगजेबाच्या कबर खोदण्यासाठी केलेला हा अट्टहास हा एकच सांगून जातो की तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेला शांत राहू द्यायचं नाही आहे. महाराष्ट्रातील जनता झुंजत राहावी आणि आपण मतांची पोळी मस्तपैकी शेकत राहावी, असाच त्याचा अर्थ मला या दंगलीमागचा दिसतोय. ही दंगल म्हणजे दंगलखोर कुठल्या जातीचा, धर्माचा, याचं आम्ही कधीही समर्थन करणार आहे. औरंगजेबाच्या कबरीचा त्याचंही समर्थन आम्ही करणार आहे. सरकारमध्ये बसलेल्याने ते काय करायचे कायद्याच्या चौकटीत राहून खुशाल करावं. पण औरंगजेबाच्या कबरीच्या नावाखाली महाराष्ट्र धुमसत ठेवण्याचं पाप सत्ताधाऱ्यांनी करू नये एवढंच मला त्यांना इशारा द्यायचा. पण मग नितेश राणे गेले काही दिवसांमध्ये या सगळ्या विषयाबद्दल जे काही प्रक्षोभक विधानं करतायत, तर तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीला नितेश राणे जबाबदार आहेत? नितेश राणे जबाबदार तर आहेतच, परंतु सरकारमध्ये असलेला मंत्री हे धाडस कशाच्या भरोशावर करतो? आज बोलताना नितेश राणेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे. आता मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री म्हणून त्याला बोलायचं धाडस आहे की मुख्यमंत्र्यांची फूस आहे? हे कुठेतरी स्पष्ट झालं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आणि मुळात ज्या पद्धतीनं ते बरळायचं काम सुरू आहे 4 महिन्यापासून, तर मला वाटतं महाराष्ट्राला बहुमत असूनही सरकार हे आपसातील असलेलं शीतयुद्ध आणि आपसात असलेलं भांडणं त्यातून नैराश्यातून अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून जनतेचं लक्ष विकासाच्या मुद्द्यावरून धर्मांधतेकडे न्यायचं, धार्मिक भावना भडकवायच्या, असा काही इरादा असू शकतो. पण नितेश राणे किंवा तो टी राजा हे वक्तव्य करतात तर मुख्यमंत्री का गप्प आहेत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. पण मग विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, ते आता औरंगजेबाच्या निमित्ताने कदाचित
महाराष्ट्रात दुसरं बाबरी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं दिसतं. अशी सिच्युएशन असताना किंवा अशी परिस्थिती असताना एक सेक्युलर पक्ष आणि या पक्षाचे एक तुम्ही प्रमुख नेते आहात, तर मग तुमचा ऍक्शन प्लॅन काय असणार आहे? असं आहे, प्रचंड बहुमत मिळालं त्यांना आणि त्या बहुमताच्या भरोश्यावर मस्तपैकी जनतेच्या हिताचं काम करून जनतेला न्याय देण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची असायला हवी होती. कशाला 350-400 वर्षाच्या मशिदीच्या मागे पडलेत? कुणाला पोळी कुणाच्या घरची चूल पेटणार आहे यामुळे, किंवा कुणाच्या घरची चूल विझणार आहे? कुणाचं भलं होणार आहे बाबर खोदली तर? आणि याच्यातून काय निष्पन्न होणार आहे? म्हणजे एकूणच आमची भूमिका विचाराल तर आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की जो मंत्री संविधानाला मानत नाही, जो मंत्री संविधानाच्या चौकटीत काम करत नाही, अशा मंत्र्याला तुम्ही हाकलून द्या, काढून टाका. ही आमची भूमिका आहे. आता आमच्या हातात तर नाही उद्या राजीनामा घेणं, कारण जे प्रचंड बहुमत त्यांना मिळालं आहे त्या बहुमतामुळेच सत्तेची मस्ती आणि गरमी आहे हे दिसत आहे. आणि त्या भरोश्यावर हे चाललेलं सगळं काही आत्ता दिसते ते त्यामुळे दिसते. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. नागपूर शांत होता तसा महाराष्ट्र पण महाराष्ट्रामध्ये एक मॅसेज दिला जातो की तुम्ही आंदोलन करायला उद्युक्त केलं जातं आणि आंदोलन केलं की त्या आंदोलनातून हा मेसेज दिला जातो की आम्ही तुमच्याशी निर्दयीपणानं वागू आणि तुम्ही जे काही कराल कायमचा तुमचा बंदोबस्त करू. परभणीमध्ये झालेली घटना, एका दलित पोराला पोलीस कस्टडीमध्ये झालेली मारहाण, त्याचा मृत्यू, हे कशाचं उदाहरण आहे? तुम्ही दलितांना मेसेज दिला की बघा, तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन कराल तर आम्ही तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, तुमचा खून केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची त्यांची भूमिका दिसते. सांगली जिल्ह्यामध्ये एका मशिदीमध्ये तरुणाचा खून केला गेला, मस्जिद तोडली गेली, जाळली गेली, मस्जिदीमध्ये जाऊन जिवंत भोकसल्या गेला. ही दादागिरी जी आहे किंवा ही जी मस्ती आहे हे एकच दर्शवते की मुस्लिमांनो आम्ही काही करू शकतो. त्यामुळं कोणताही मुस्लिम न बोलता, कोणताही मुस्लिम समाज कधी कुठली प्रतिक्रिया न देता ही रिॲक्शन कसली? काही ॲक्शन असेल तर रिॲक्शन, पण विदाऊट ॲक्शन कुठं अशी काही रिॲक्शन येऊ शकते? म्हणजे घडवण्याचं एक षडयंत्र आहे आणि नेहमीची एक वेगळी पॉलिसी आहे. त्यामध्ये मोठा षडयंत्र मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन पक्षांना घेऊन जे सरकार चालवलं जात आहे, कदाचित त्यांना स्वतःच्या भरोश्यावर पुढचं सरकार आणायचं आहे. म्हणूनच आता ही पेरणी हिंदू वर्सेस मुस्लिम असं करायचं तर नाही, यामागे त्यांची ती विचारधारा तर नाही, असाही प्रश्न उपस्थित राहतो.